या क्षणाची महत्त्वाची बातमी समोरते गॅस बॉटलिंग प्लांट मधून रिफिलिंग आता 50%वर आले। प्लांटला मुंबई या ठिकाणी केला जाणारा गॅस पुरवठा पुरेसा नसल्याची माहिती आहे। प्लांट मधून रोज 130 ट्रकच्या माध्यमातून गॅस सिलेंडर पुरवठा होतो, मात्र आता फक्त 50 ते 55 ट्रकच्या माध्यमातूनच गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जात असल्याची माहिती आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी रईस शेख आपल्या सोबत जोडले जातात। रईस, काय सविस्तर माहिती? आपल्याला माहिती आहे आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे देशामध्ये गॅस संकट निर्माण झालं आहे। मनमाडजवळ पानेवाडी येथे इंडियन ऑइलचा इंडियन गॅस प्लांट आहे। इकडून दररोज 130 जवळपास 130 टँकरद्वारे देशभरातील विविध ठिकाणी मराठवाडा, खानदेश, मुंबईसह इकडे गॅस पुरवठा केला जात होतो। पण गेल्या काही दिवसापासून परिस्थिती जी गंभीर झाली आहे, इकडून होणारा जो गॅस पुरवठा आहे तो 50 ते 60 टँकरवर आला आहे आणि मुंबईहून आणि इतर ठिकाणी प्लांटमध्ये होणारा बुलेट टँकरद्वारे होणारा जो पुरवठा आहे, गॅसचा पुरवठा आहे, तो कमी होत असल्याने प्लांटमधून रोज आता 40 ते 50 फक्त टँकर निघते। त्यामुळे आगामी काळातही याच्यावर नियंत्रण येण्याची शक्यता आहे। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आता रोज फक्त 40 ते 50 टँकर इकडून गॅस घेऊन जात आहे। त्यामुळे मराठवाडा, खानदेश आणि मुंबईसह इकडे गॅस टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येते। निश्चित, धन्यवाद रईस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।